सुप्रभात मुलांनो, आज आपण नवीन पाठ शिकणार आहोत अगदी सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे. तर आज तुम्हाला मी एक नवीन गोष्ट सांगणार आहे ग्रामीण भागातली. मुलांनो, बच्चों, आज मैं आपको खेड़े वातावरण में जो ग्रामीण भाग रहता है उसका वर्णन करने वाली हूँ. तो आज आपण नया पाठ पढ़ने वाले हैं. हे जे चित्र आहे ते कशाचं दिसत आहे? ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याचे. यानी ग्रामीण भाग में एक किसान रहता है, उसका ये चित्र हमें दिखाई दे रहा है. तो आज हम शेत के बारे में यानी खेती के बारे में जानेंगे. तर आजच्या पाठाचं नाव आहे आंबोडीचे शेत. आंबोडीचे शेत. आता आंबोडी म्हणजे काय? तर ग्रामीण भागामध्ये हा पदार्थ खाल्ला जातो आणि याचे भाकरी ज्या म्हणतो त्याला, जो उसको पिसाकर उसके पीठ जो रहता है, जैसे कि आटा रहता है वैसे ही इसका भी पीठ रहता है, आटा जैसे इसको खाया जाता है रोटी जैसे बनाकर. तो आज अपन आंबोडी के शेत के बारे में पढ़ने वाले हैं. आंबोडीचे शेत. पाठाचं नाव आहे आंबोडीचे शेत. आंबोडीचे शेत या पाठात ग्रामीण जीवनाचे वर्णन तर आहेच, एखाद्याला मदत करणे तसेच भुकेलेला मदत करण्याची वृत्ती प्रस्तुत पाठात सांगितली आहे. आंबोडी के खेत इस पाठ में ग्रामीण जीवन का वर्णन किया है. उसी के साथ साथ एखादे व्यक्ति को मदद करना और भूखे आदमी को खाना कैसे देते हैं, मदद करने की वृत्ति इस पाठ में बताई गई है. तर पार्वतीबाई शेताकडे निघाली होती. डोक्यावर टोपली आणि टोपलीत तिच्या कारभारासाठी जेवण. सूर्य माथ्यावर आला होता आणि तिची पावले झपझप पडत होती. सूर्य माथ्यावर आला होता म्हणजे उन्हाची वेळ होती. कोणती वेळ? धूप का समय था. कौन सा समय था? धूप का. और इस वक्त पार्वतीबाई खेती की ओर जा रही थी. शेताकडे निघाली होती. ठीक आहे. तर पार्वतीबाई शेताकडे निघाली होती. डोक्यावर टोपली आणि टोपलीत तिच्या कारभारासाठी जेवण होते. आता इथे आहे कारभारी. कारभारासाठी म्हणजे उसके आदमी के लिए, जो तिचा नवरा आहे, तिचा पती आहे, त्याला म्हटलं इथे कारभारी. उसको कहा है यहाँ पे कारभारी. पार्वतीबाई शेताकडे निघाली होती यानी पार्वतीबाई खेत की ओर निकली थी. डोक्यावर यानी उसके सिर पर टोपली होती आणि त्या टोपलीमध्ये उसके टोपली में कारभारासाठी यानी उसके पति के लिए जेवण यानी खाना लेके जा रही थी. सूर्य माथ्यावर आला होता. सूर्य माथ्यावर आला यानी कड़ी धूप हो रही थी. सूर्य माथ्यावर आला होता यानी धूप बहुत तेज थी. तिची माथ्यावर यानी बहुत तेज धूप थी. माथ्यावर आला होता. सूर्य माथ्यावर आला होता यानी सूर्य जो है सनलाइट उसके माथे के ऊपर, उसको धूप ज़्यादा लग रही थी. आणि तिची पावले झपझप पड़त होती. पावले यानी उसके पैर जल्दी जल्दी सामने जा रहे थे. झपझप यानी जल्दी जल्दी वो चल रही थी. समोरून पाडगावला चाललेल्या. समोरून यानी सामने से एक, पाड़गावला चाललेल्या यानी गाँव की तरफ. पाड़गाव, यहाँ पे गाँव का नाम बताए पाड़गाव. पाड़गावला चाललेला रुबाबदार घोडेस्वाराने पार्वतीबाईला थांबवले. एक सवार पर एक आदमी आया जो यहाँ पर दिखाई देता है. उसने उस पार्वतीबाई को रुकाया था. पार्वतीबाईला थांबवले आणि म्हणाला, हे कच्च गाव म्हणायचं. हे कच्च ही जोड ग्रामीण भागातील लँग्वेज आहे. ग्रामीण भाग की ये लँग्वेज आहे. हे कच्च गाव म्हणायचं. हे कच्च म्हणजे कोणतं गाव म्हणायचं. हे कोणतं गाव आहे, ये कौन सा गाव है, असं त्याने विचारले. त्याने यानी उसने पूछा. किसने? घोड़े सवार पे जो आदमी आया था उसने. मडी लगे बुद्रुक माझ्या भावा, मी उत्तरली. मग उसने मडी लगे बुद्रुक याला म्हटलं जाते. हे ग्रामीण भागातील वर्ड्स आहे. तर हे मडी लगे म्हणजे जे दोन गाव एकत्र केले जाते. दोन गाव मिळून एक जो मोठा गाव असतो त्याला मडी लगे बुद्रुक असे म्हणतात. तर मोठ्या गावाकडलं गाव आहे बाबा, असं मी उत्तरली. ऐसे उसने कहा. लई भूख लगली है बघ, मुझे ना बहुत भूख लगी है. ऐसे किसने कहा? घोड़े सवार पे जो आदमी आया था, इन्होंने कहा था कि लई भूख लगली है बघा, मुझे बहुत भूख लगी है. काय हाय का तुझ्या टोपलीत? क्या है तुम्हारे टोपली में? तुझा यानी तुम्हारे टोकरी, जो टोकरी थी उसके सिर पर, वो उसने पूछा
कि तेरे टोकरी में क्या है क्या कुछ खाने के लिए, ऐसे उसने पूछा. त्यानंतर घे की, तिने डोईवरची टोपली उतरवली. तिने म्हटलं घे की, लो क्या खाना है. तो उसने सिर की टोपली को नीचे उतारा. डोईवरची यानी सिर की ऊपर की टोकरी, टोपली यानी टोकरी, टोपली डोईवरची यानी डोक्यावरची टोपली तिने खाली उतरवली आणि त्यावरचे फडके काढले और उसके जो कपड़े ढकाता, फडके यानी कपड़ा जो ढकाता वो निकाला, काढले यानी निकाला आणि एक अंबोडी घोडेस्वाराला दिली. आणि यानी और एक अंबोडी यानी जो भाकर बोलते हैं, जो रोटी जैसी रहती है, वो घोड़ेसवार पर जो आदमी आता उसको खाने को दी. त्यावर घोडेस्वार म्हणाला घे बाबा. ती म्हणाली घे बाबा आणि तिने मोठ्या पानावर दिली. म्हणजे जो अपन परोसते हैं एक प्लेट में, तो उसने जो पहले के लोग पान पर खाते थे पत्तियों पर, तो एक पान पर उसने परोस कर दी. घे बाबा, ले बाबा, खाओ. ह्याला काय म्हणतात ग बायो. वो पूछ रहा ह्याला काय म्हणतात ग बायो, याने इसको क्या कहता है बाई, इसको क्या कहते हैं, असं तो विचारत होता. आणि इतकाली भोके, आणि इतकाली भोके कशी पाडली ग तू त्याला. यानी जो रोटी बनाते हैं ना जवारी की, तो उसमें भोके यानी जैसे ही उसका वो पीठ जो रहता है आटा, जैसे ही वो तवे पर डालते हैं तो यहाँ पे छेद छेद पड़ते हैं, और उसे कोई कहा है यहाँ पे भोके, त्यालाच म्हटलं जाते भोके. अशी त्याला स्वादिष्ट वाटत होती ना खायला, आणि ते छेद छेद दिसल्यावरती टेस्टी लागते. तर हे कशी भोके पाडली ग तू, असं त्या घोडेस्वारीने तिला विचारले. त्यावर ती म्हणाली, त्या जाडीदार घावनाकडे बघत घोडेस्वाराने विचारले. वो जाडी रहती है, जो भाकर जो रहती है हाथ से बनाई हुई, वो जाडी यानी बहुत जाड रहती है. तिला हसूच आले, और वो हसते हसते वो लेडीज बोली याला अंबोडी म्हणतात र, याला अंबोडी म्हणतात र, यानी या इसको अंबोडी कहते हैं र, याला अंबोडी म्हणतात र, याला अंबोडी म्हणतात. आन, और फिर वो बता रही थी अंबोड़ी के बारे में. आन और भोक, आन भोक यानी जो छेद छेद आए हैं उसके बारे में बता रही. आणि भोक पाडावी नाही लागत र बाबा, वहाँ पे छेद नहीं गिराना पड़ता है. तव्यावर टाकलं पातळ पातळ, तव्यावर, तव्यावर यानी तवे पे पॅन पर, तव्यावर टाकलं पातळ पातळ आंबोड़ीचं पीठ, जो आटा रहता है भिगोया हुआ, वो तवे पर डाले. तवे पर पातळ पातळ यानी पतला पीठ, अंबोड़ी का पीठ तवे पर डाले कि पानी मुरता है. तो नहीं वैसे जैसे जैसे वो पकने को आता है तो उसका पानी कैसे वो खींच लेता है, पानी मुरता है. आणि भोक पड़त्यात बघ जागोबागी, जागोजागी, और उसके कारण क्या, जैसे जैसे वो पकने पर आता है तो उसका पानी वो चला जाता है और वो उस पर छेद छेद आते हैं, तर त्याला भोके पड़तात, ऐसे वो बता रही. और तभी जब वो जैसे पकने पर आता है, छेद होता है, पानी मुरते हैं, यानी जैसा जैसा पानी उसका आटता है वैसे वहाँ पर भोक पड़ती है, यानी छेद पड़ते हैं. ऐसे घोडेस्वार मोठ्या आवडीने पानावरली आंबोडी खातोय. घोडेस्वार मोठ्या आवडीने यानी बड़े अच्छे से वो पान के ऊपर जो परिसी हुई अंबोडी खा रहा है. हे बघून, ये देखकर पार्वतीबाईचा जीव सुखावला. ये देखकर वो जो लेडीज़ थी पार्वतीबाई, उसके जीव यानी उसकी जान बहुत अच्छी लगी कि उसके हाथ का कोई इतना मज़े से खा रहा है. तिने विचारले यानी उसने कहा, तिने विचारले आवडली, अच्छी लगी, बेस आणखी देतेस. उसने कहा बेस आणखी देतेस, बस, बेस यानी बस हो गया नहीं. फिर वो उसने कहा, वो घोडेस्वार आदमी ने, आणखी देतेस, और देती है क्या. मग ती म्हणाली घे की यानी लो, लो रे बाबा लो, घे की यानी लो. ह्या पार्वतीच्या हाताला चव आहे, या पार्वतीच्या हाताला चव आहे म्हणायची. उसने बोला कि ये पार्वती के हाथ में टेस्ट है, पार्वती के हाथ में चव आहे म्हणजे टेस्ट आहे. तिने मोठ्या प्रेमाने आणखी 2 आंबोड्या पानावर घातल्या. उसने बड़े प्यार से, मोठ्या प्रेमाने यानी बड़े प्यार से, और 2 आंबोडी आणखी यानी और 2 आंबोडी उसने परोसी, घातल्या यानी परोसी. असं करता करता टोपली रिकामी झाली. और ऐसे करते करते टोकरी पूरी रिकामी यानी पूरी
खाली हो गई. त्यावर हे बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसतही आहे. त्यावर कुणाला चालवल्या होत्या जणू. फिर वो क्वेश्चन पूछ रहा है, वो जो घोड़े सवार पे जो आदमी आया था, यहाँ पर वो है, वो ये आदमी घोड़े सवार पे, वो पूछ रहा कुणाला यानी कहाँ पर जा रहे थे वैसे आप. कुणाला चालवल्या होत्या जणू यानी ये लेकर आप किसको देने वाले थे, ऐसे वो पूछ रहा. कुणाला चालवल्या होत्या जणू. कारभारी राबत्यात दुसऱ्याच्या शेतात. फिर वो बोल रही है, ये उद्गार बोला है इन्होंने यानी पार्वतीबाई ने. कारभारी राबत्यात दुसऱ्याच्या शेतात. कारभारी यानी कौन, उसका पति. उसको मराठी लैंग्वेज में कहते हैं ग्रामीण भाग में कारभारी. कारभारी राबत्यात दुसऱ्याच्या शेतात. राबतात यानी कष्ट करते, काम करते वो दूसरों के खेत में. शेतात यानी खेत में. त्यांच्यासाठी उनके लिए मैं ये लेके जा रही थी. फिर ये घोड़ेस्वार ने बोला कि अरे आता गो, अरे रे मैंने तो पूरी खा ली, अभी कैसे, ऐसे उसने बोला. पुण्यंदा करून आणते, ऐसे पार्वतीबाई ने कहा. पुण्यंदा करून आणते, फिर से बना. पुण्यंदा करून आणते यानी फिर से बनाती हूँ. उसमें क्या है, पुण्यंदा करून आणते, ऐसे पार्वतीबाई ने कहा. हिथं जवळच झोपडं आहे माझं. हिथं जवळच झोपडं आहे माझं. माझे हात थट्टे कट्टे आहेत आणि घरात आंबोळीचं पीठ आहे. इथं जवळच झोपडं आहे माझं, म्हणजे इथं जवळच माझी झोपडी आहे. यहाँ पे नज़दीक मेरी झोपड़ी है. माझे हात थट्टे कट्टे आहेत और मेरे हाथ भी अच्छे कड़क है. आणि घरात आंबोळीचं पीठही आहे और मेरे घर में भी आंबोड़ी का पीठ है. आम्ही गरीब ज़रूर. फिर उसने कहा आम्ही गरीब ज़रूर, हम गरीब ज़रूर है पण दिल दर्या आहे माझ्या भावा. म्हणजे आम्ही गरीब ज़रूर आहोत पण आमच्यामध्ये दया माया हाय म्हणावं. उसने कहा कि हम गरीब ज़रूर है लेकिन हमारे मन में दिल में प्यार है, दया है, असं ती म्हणाली. ती म्हणजे कोण, पार्वतीबाई म्हणाली. घोड़ेस्वार तिच्या बरोबर झोपडीशी आला. फिर वो घोड़ेस्वार वाला आदमी था, वो उसके झोपड़ी की ओर आया. त्याने लोटाभर पाणी पिऊन समाधानाची ढेकर दिली. उसने लोटा भरकर पाणी पिया और ढेकर दी. आणि ढेकर दिल्यानंतर घोड्यावर बसून तो निघून गेला. और पानी पीने के बाद लोटा भर ढेकर देना यानी पता है ना, खाने के बाद अपन ऐसे वगैरह करते वैसे. तो घोड्यावर बसून तो निघून गेला और पानी पीकर वो अपने घोड़े पर बैठकर चला गया. पार्वतीने नव्याने आंबोळ्या घातल्या. पार्वतीने फिर से नव्याने यानी फिर से उसने आंबोड़ी बनाई. घातल्या यानी बनवली. पार्वतीने नव्याने आंबोळ्या घातल्या. पार्वतीने नई आंबोड़ी फिर से बनाई आणि ती शेताकडे गेली और वो खेत के तरफ गई. आज उशीर झाला का पारो. उसकी पति यानी पार्वती जो थी उसका पति उसको पूछ रहा. ये जो पार्वती है इसका पति कौन है, जो खेत में काम कर रहा है, और वो हिचा नवरा कोण आहे, जो शेतात काम करत आहे, तिचा कारभारी. तर तो तिला विचारत होता, आज उशीर झाला ग पारू, आज उशीर का झाला पारू, आज क्यों उशीर हो गया पारू. तिच्या पतीने विचारले. उसके पति ने उसको पूछा. तेव्हा ती म्हणाली, एक घोड़ेस्वार वाटेत आला होता. एक घोड़ेस्वार आदमी था, वो मेरे को रास्ते में मिला. वाटेत आला होता म्हणजे वाटेत आला म्हणजे रस्ते में मुझे मिला. एकदम भुकेला, एकदम वो भूखा था. भुकेला म्हणजे भूखा था. त्याला खाऊ घातल्या आंबोड्या. उसको मैंने आंबोड्या जो है भाकर वो खिलाई. करता वखत झाला म्हणजे इथे बघा शब्द आला आहे वखत. करता म्हणजे इसलिए, वखत याने समय, वेळ, म्हणून वेळ झाला. बघा मुलांनो, इथं वखत म्हणजे काय होते, वेळ झाला. उसको आंबोड्या खिलाई मैंने, करता वखत झाला इसलिए मुझे वक्त हुआ. वखत याने वक्त हुआ. ठीक आहे. नंतर हे बेस केलंस. बेस यानी ये अच्छा किया तूने. म्हणजे तिचा नवरा मग तिला म्हणाला, उसका आदमी ने उसको कहा, हे बेस केलं, हे छान केलं. भुकेला माणूस पोटभर जेवला ना, यानी भूखा हुआ आदमी पेट भर के खाना खाया ना, वो अच्छा जरूर. अगं भगवंतच जेवला. भुकेला आदमी ने खाना खाया ना, इसका मतलब भगवान ही खाना खाए.
असं शेतकरी म्हणाला. शेतकरी यानी कोण? उसका आदमी, कारभारी. त्यानंतर आता खावा सुखानं. अब उसकी बीवी बोली उसको, आता खावा सुखानं, अभी खाओ आप सुख से. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोड्या वाढल्या. उसने अपने पति पर वो पान पर यानी जो पत्तियाँ रहती है उस पर वो आंबोड्या, पहले के लोग पत्तियों पे ही खाना खाते थे, तो आनंदाने खाऊ लागला. वो प्यार से खाने लगा. आनंदाने खाऊ लागला यानी वो प्यार से खाने लगा. नंतर बघा मुलांनो, दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी, दूसरे दिन सुबह के समय, सकाळच्या प्रहरी यानी सुबह के समय दाराशी राजाचे दूत उभे बघून शेतकरी घाबरला. दाराशी राजाचे दूत यानी कौन? राजा के सैन्य खड़े होके, वो शेतकरी जो किसान था उसके घर के पास खड़े हो गए, दार पर यानी दरवाजे के पास. शेतकरी घाबरला यानी शेतकरी उनको डर गया. पार्वतीबाई आंबोडीवाली हितच राहती काय? पार्वतीबाई आंबोडीवाली हितच राहती काय? वो जो पार्वतीबाई है आंबोडी वाली, वो यहाँ पे ही रहती है क्या? हितस राहती काय यानी यहाँ पर ही रहती है क्या? उसका आदमी बोला यानी शेतकरी बोला, किसान बोला, काय केलं तिने? क्या किया उसने? शेतकऱ्याने भीत विचारले. शेतकरीने यानी किसानने डर के पूछा. तिला आणि तिच्या पतीला. त्यावर सैन्य म्हणाले, म्हणजे दूत, राजाचे जे दूत होते त्याला सैन्य म्हटलं आपण, बरोबर. तर ते राजाचे सैन्य म्हणाले, तिला आणि तिच्या पतीला शाहू महाराजांनी ताबडतोब बोलविले. उसको, वो पार्वतीबाई को और उसके आदमी को शाहू महाराज ने ताबड़तोब यानी जल्दी से बुलाया है. तो नाक फुगवून जोरात म्हणाला. उसका पति डर गया था. वो नाक फुगाकर जोर से पूछा उसने, बोला, त्या घोडेस्वारानं काय कागाडी केली काय जणू? कागाडी यानी उसने कोई तकरार तो नहीं की हमारी. उसको नहीं पता था कि वो घोड़ेस्वार आदमी यानी राजश्री शाहू महाराज जी थे. ये कोई उसके किसान को यानी वो शेतकरी को पता नहीं था. उसको लगा कि जो घोड़ेस्वार आदमी को इसने आंबोड़ी खिलाई थी उसने कुछ कागाड़ी तो नहीं की. कागाड़ी यानी हमारी कोई तकरार या कंप्लेंट तो नहीं की, ऐसे वो किसान को लगा. शेतकरी विचारात पडला. शेतकरी तो चिंते में पड़ गया. आओ मी काय वाईट केलं कुणाचं? उसकी बीवी बोली, आओ मी काय वाईट केलं कुणाचं? अहो सुनो ना, मैंने तो किसी का क्या बुरा किया? ऐसे वो पूछ रही थी. मी निश्चिंत है, जाओ चला. मी निश्चिंत आहे यानी मैंने कुछ भी नहीं किया, चलो जाते हैं. सांगू महाराजांना, बताएंगे साहू महाराज को. भुकेलेला जेवू घातलं. भुकेलेला यानी भुकेलेल्या जेवू घालना का अपराध होतो काय देवा? यानी भूखे हुए आदमी को खाना खिलाना कोई अपराध होता है क्या? ऐसे वो पूछ रही थी. दोघे नवरा बायको दरबारात निघाले. दोनों मियाँ बीबी दरबार में गए. बघतात तर काय, त्यांचे स्वागत दिंडी दरवाजापासूनच सुरू झाले. उनका स्वागत दरवाजे की ओर से ही चालू हो गया. अगोदरच संकोचून गेलेल्या पारूने सिंहासनाकडे बघितले. उनका सिंहासन यानी जो दरबार में जो सिंहासन रहता है बड़ा, अगोदरच संकोचून गेलेल्या पारूने यानी चिंते में हुए पारूने सिंहासन की तरफ देखा. तर तो कालचाच घोड़ेस्वार, तो उसने देखा कि जिसको मैंने आंबोड़ी यानी भाकर खिलाई थी, ये तो घोड़ेस्वार वही है जो सिंहासन पर बैठा है. फिर वो अपने आदमी को बोली, अहो देखो, ह्योच की कालचा घोडेस्वारला बाबा. ती पतीला म्हणाली. वो अपने पति को बोली, अहो सुनो, ये तो कल का ही घोड़े पर आया था, वो आदमी है, बाबा है, असं ती म्हणाली. ऐसे वो अपने पति को बोली. म्हणजे ते महाराज होते. फिर उसके ध्यान में आया, जिसको मैंने खाना खिलाया था वो कौन थे? महाराज थे. तिचे मन एकदम उचंबडून आले. वो बहुत प्रसन्न हो गई. थोड़े घाबरले झाले, थोड़े डरे हुए भी थे और अंदर से उनको खुशी भी बहुत महसूस हो रही थी. फिर उन्होंने कहा, माफ़ी असावी देवा,
आपल्याला एकरीत बोलावलं भाऊ म्हणलं, चुकी झाली. उसने बोली, माफी असावी देवा, आपल्याला एकरीत बोलवलं म्हणून चुकी झाली. भाऊ म्हणलं, चुकी झाली. पार्वती बोलू लागली. पार्वती ने बोला कि हमें माफ़ कर दो, हमें अकेले में बुलाया इसलिए हमने जो भी कुछ बोला उसके लिए हमारी गलती हुई. पार्वती बोली. पार्वतीबाई, राजा हा प्रजेचा बंधू आहे, फिर सखा, पिता व सर्व काही असतो. महाराज बोले, पार्वतीबाई, राजा हा प्रजेचा बंधू आहे. राजा ये प्रजे का ही रहता है. सखा यानी उसका दोस्त रहता है. पिता यानी उसका पिता यानी पप्पा यानी अब्बा रहते हैं. तू काल ज्याप्रमाणे मला खाऊ घातलंस, कल आपने जिस तरीके से मुझे खिलाया, तू काल यानी कल ज्या प्रेमाने जिस प्यार से मुझे खाना खिलाया, त्यांनी मी प्रसन्न झालो, उससे मैं प्रसन्न हुआ. आता तुझ्या पतीला दुसऱ्याच्या शेतात राबण्याची गरज नाही. आता तुझ्या पतीला म्हणजे अब तुम्हारे पति को दूसरों के खेत में, शेतात यानी खेत में, राबना यानी काम करने की ज़रूरत नहीं. माझ्या बहिणी, उसने उनको बहन मान लिया. माझ्या बहिणी 10 एकराची शेती मडीलगे बुद्रुक इथे मी तुमच्या नावावर करत आहे. इथे पण आला आहे मडीलगे बुद्रुक. मडीलगे बुद्रुक म्हणजे ये जो खेत है वो 2 गांव के अंदर बड़ा वाला खेत है, उसको कहते हैं मडीलगे बुद्रुक. इथे मी तुमच्या नावावर करत आहे. ये बड़ा खेत मैं तुम्हारे नाम पर कर रहा हूँ इनाम के तौर पर. त्या गरीब जोडप्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू जमले. उस गरीब जोडपों के आँखों में अश्रू यानी आंसू आए. शाहू महाराजांना नमस्कार करून ते म्हणाले. शाहू महाराज को नमस्कार करके वो बोले, ह्या माझ्या बहिणी नमस्कार करून ते निघाले. त्या गरीब जोडप्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू जमले. यानी उस गरीब जोड़पे यानी जो मियाँ बीबी थे, जो दोनों पति पत्नी, उनकी आंखों में आंसू आए और शाहू महाराज को नमस्कार कर कर वो वहाँ से निकल गए. ह्या माझ्या बहिणींची साड़ी चोड़ी देऊन सन्मान करा. उन्होंने अपने सैन्य को कहा, अपने दूत को कहा महाराज ने, ह्या माझ्या बहिणीचा, ये मेरे बहन का साड़ी वगैरह उसके लिए लेकर उसका सम्मान करो. माहेरवाशी नाही थी आमची, यानी वो हमारे घर की मैका है, हमारा घर उसके लिए मैका है. माहेरवाशीन यानी मैका जैसा है हमारा घर उसके लिए माहेरवाशीन. शाहू राजांचे हे उद्गार ऐकून पार्वतीबाईंच्या डोळ्यात पाणीच आले. ऐसे बोल के पार्वतीबाई के आँखों में पानी यानी आंसू आ गए फिर से, कि उसको उन्होंने बहन भी माना और उसका दरबार यानी उसके मैका है, ऐसे बोलकर उसके आँखों में आंसू आ गए. मोठ्या आनंदाने ती जोडी मडीलग्याला पोहोचली. मोठ्या आनंदाने, बड़े आनंद से वो जोड़ी, वो पति पत्नी अपने मडीलगा की तरफ यानी अपने खेती की ओर, जो बड़ा खेत रहता है मडीलगा, वहाँ पर वो चले गए. कोल्हापूरच्या प्रजाहित दक्ष शाहू महाराजांनी, कोल्हापुर के थे राजश्री शाहू महाराज, कहाँ के थे? कोल्हापुर के. कोल्हापूरच्या प्रजाहित दक्ष शाहू महाराजांनी जे शेत इनाम म्हणून त्या जोडीला दिले, ते शेत आंबोडीचे शेत म्हणून प्रसिद्ध आहे. वो खेत आंबोड़ी के शेत के नाम से आज भी प्रसिद्ध है. तो बच्चों, आज ये पाठ आपको यहाँ पे समझ गया ऐसे मैं आशा करती हूँ. और ये लेसन को आपको अच्छे से रीड करना है. मुलांनो, तुम्हाला हा पाठ समजला असं मी गृहीत धरते आणि हा पाठ तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचायचा आहे. तर मुलांनो, आज आपण इथेच थांबूया.